मागील भागामध्ये आपण बघितलं, रुद्रांश हसत म्हणाला, आय लव्ह यू. अंजू हळूच म्हणाली. तिनं हसत हात हलवून बाय केलं. त्यानंही मग बाय करून गाडी पुढे घेतली. अंजू रिक्षासाठी थांबली. एक रिक्षा आली तशी ती बसून गेली. थोडं पुढेच गाडी थांबवून तिला पाहणारा रुद्रांशही मग पोलीस स्टेशनकडे गेला. आता पुढे अंजूने रूममध्ये येऊन बघितलं तर या तिघीही नवीन ड्रेस ट्राय करत होत्या. वाव, किती सुंदर आहे ना, ईशा मिररमध्ये स्वतःला इकडून तिकडून बघत म्हणाली. मधू आणि पिया पण तिला बाजूला सारून स्वतःचा ड्रेस मिररमध्ये बघत होत्या. अंजू आली तरी त्यांचं लक्ष नव्हतं तिच्याकडे. कसल्या आहेत, इतक्या दिवसांनी आले पण लक्षसुद्धा नाही माझ्याकडे, खडूस कुठल्या. अंजू मनातच तणतणली. तिनं मग त्यांना विचारलं, काय चाललंय तुमचं? त्यांनी मागे वळून बघितलं. अरे आलीस तू? पिया तिचा ड्रेस बेडवर टाकत म्हणाली आणि अंजूजवळ येऊन मिठी मारली. त्या दोघींनी पण येऊन तिला मिठी मारली. अंजूची कळी लगेच खुलली. यार, किती मिस केलं तुला माहिती आहे आम्ही, ईशा बाजूला होत म्हणाली. खरंच ना, तुझं लग्न झाल्यावर कसं होईल आमचं? पिया पण तिची री ओढत म्हणाली. ते सोडा, मला सांगा, मला सोडून शॉपिंग केली ना तुम्ही? अंजूने नजर बारीक करत विचारलं. ईशा आता मोठ्यानं हसली आणि खांदे उडवत म्हणाली, आम्ही नाही केली शॉपिंग, आम्ही तर झोपलो होतो. कोणीतरी दरवाजा वाजवला, आम्हाला वाटलं तूच आलीस. पण बाहेर बघते तर एक पार्सल होतं ठेवलेलं, त्यावर ना नाव ना पत्ता, आणि आत उघडून बघितलं तर इतके सुंदर सुंदर ड्रेस. मधू खुश होऊन स्वतःचा ड्रेस हातात घेत म्हणाली. ओ, आणि तुम्ही पक्का भांडला असणार ड्रेससाठी. अंजू बेडवर बसत हसून म्हणाली. गरजच पडली नाही, आमच्या नावाचे टॅक्स होते ड्रेसवर. ईशा तिचा ड्रेस घेत म्हणाली. आणि हा तुझा ड्रेस. पिया व अंजूच्या हातात रॅप केलेला ड्रेस देत म्हणाली. त्यावर खरंच तिच्या नावाचा टॅग होता. तिनं आश्चर्यानं त्यांच्याकडे बघितलं. नंतर तिनं रॅपर उघडून पाहिलं तर त्यामध्ये लाल रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला अनारकली ड्रेस होता. वाव, अंजू आनंदानं उद्गारली. तिलाही तो ड्रेस खूप आवडला. तुला माहिती आहे ना हे ड्रेस कोणी पाठवले ते? पियानं हाताची घडी घालत विचारलं. अंजू हसून म्हणाली, मला कसं माहीत असणार? तुमच्यापैकी कुणाचं सिक्रेट ॲडमायर तर नाही आहे ना? त्यानंच पाठवले असतील. पिया आणि अंजूनं लगेच त्या दोघींकडे संशयित नजरेनं बघितलं. हाय मेरी फोटी किस्मत, आपको पता नहीं क्या? त्यामुळे माझ्याकडे बघूच नका. ईशा इवलसं तोंड करत म्हणाली. आता त्या तिघीही मधूकडे बघू लागल्या. असं काही नाही आहे, कोणी आपल्याला उगीच का ड्रेस देईल, ते पण असे फंक्शनल ड्रेस. ती मानेला झटका देत म्हणाली. अंजूने चमकून तोंडावर हात ठेवला. तिनं पटकन मोबाईल घेत रुद्रांशला मेसेज केला. कुणाला मेसेज करतीयस? पियानं तिला विचारलं. रुद्रांशला. अंजू पटकन बोलून गेली आणि रुद्रांशच्या मेसेजची वाट बघत बसली. या तिघी एकमेकींकडे बघत बोलल्या. रुद्रांशला? अंजू मोबाईलमधला रिप्लाय बघत म्हणाली. वाटलंच होतं मला. उद्याच्या सरप्राईजच्या आधीच अजून एक सरप्राईज दिलं रुद्रांशने आपल्याला. आय एम सो लकी टू हॅव हिम. तिनं खुश होऊन तिघींकडे बघितलं. त्या तिघीही तिच्याकडे हाताची घडी घालून कपाळावर खोलवर आठ्या पाडून बघत होत्या. अंजूने सहज विचारलं. पियानं फक्त भुवई उडवली. तिच्या नजरेतला रोष बघून अंजूला कळून गेलं की तिने काय केलंय ते. तिचं हसणंच बाजूला पडलं. ती आता घाबरून त्यांच्याकडे बघू लागली. आम्ही काही चुकीचं ऐकलं की तू बरोबर म्हणालीस? मधूनं एका हातात उशी घेत विचारलं. अंजू कसं तरी हसत म्हणाली. मी चुकीचं बोलले, मला सौरभ म्हणायचं होतं. खरंच? ईशाने पण तिथली उशी घेत विचारलं आणि मग पियाकडे बघून तिला चिडवत म्हणाली. आता तुम्हाला काय म्हणायचंय पिया मॅडम? तुझी अंजू तर तुझ्यापासून काहीच लपवत नाही ना? अंजूने आता धडकी भरल्यासारखंच पियाकडे बघितलं. ती तिच्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत होती. अंजूने विचित्रपणे हसत हातातला ड्रेस बाजूला ठेवला आणि हळूच उठत म्हणाली. खरंच मला सौरभ म्हणायचं. बोलणं पूर्ण होण्याआधीच अंजू मोठ्यानं ओरडत आतल्या रूमकडे पळाली. कारण पियाने तिचं रायटिंग पॅड हातात घेतलं होतं. अंजूनं आत जाऊन पटकन दरवाजा लावला. पिया दरवाजा ढकलत चिडून म्हणाली. यू लायर, दरवाजा उघड अंजू. मला वाटलं तू कधीच माझ्याशी खोटं बोलणार नाहीस. बट यू हॅव ब्रोकन माय बिलीफ. दरवाजा उघड, नाहीतर काय? दरवाजा उघड अंजू, नाहीतर आम्ही दरवाजा तोडून आत येऊ.
ईशाही जोशमध्ये येत म्हणाली. अंजू कपाळावर हात मारत हळूच म्हणाली, काय केलं मी हे? अंजू, असं लपून चालणार नाही, पटकन कडी काढ, मधू तिला धमकीच्या सुरात म्हणाली. तिघीही आता चांगल्याच चवताळलेल्या होत्या. आता खरं लपून उपयोग नव्हता. अंजू त्यांची समजूत काढत म्हणाली, मला ते बोलले होते ग. मला सांगायचं होतं तुम्हाला खरंच. बिलीव्ह मी प्लीज. तू आधी दरवाजा उघड, पिया कठोर आवाजात म्हणाली. अंजू औंढा गिळत म्हणाली, नाही, तुम्ही मला मारणार आहात माहिती आहे मला. माझं ऐकून घ्या आधी. मला खरंच सांगायचं होतं, पण त्यांना प्रॉमिस केलं होतं मी की कुणाला सांगणार नाही म्हणून. त्यांच्यामुळे लपवलं मी. ट्रस्ट मी प्लीज. बरं ठीक आहे, आता प्रॉमिस केल्यावर आम्ही काय बोलणार? पिया मागे होत म्हणाली. त्या दोघी तिच्याकडे बघून बोलणार तेच तिनं तोंडावर बोट ठेवलं. त्या लगेच मान हलवत तिरकस हसल्या. अंजूने दरवाजाला कान लावला. बाहेरची शांतता बघून ती म्हणाली, सॉरी खरंच, पण माझ्या हातात नव्हतं काही. इट्स ओके अंजू, ये बाहेर तू, पिया शांतपणे म्हणाली. अंजू भीतच म्हणाली. तिला खरंच भीती वाटत होती. नको, तुम्ही माराल. अगं आता कशाला मारेल आम्ही? ये ग राणी तू बाहेर, ईशा एकदम प्रेमानं म्हणाली. खरंच ना? अंजूने संशयानं विचारलं. तिला माहीत होतं त्या कशा आहेत ते. हो मधू. प्रॉमिस? अंजू, प्रॉमिस. त्या तिघीही सोबतच बोलल्या. अंजूनं रिलॅक्स होत दरवाजा उघडला. तिनं समोर बघितलं तर तिघीही तिच्याकडे बघून हसत होत्या. त्यांचं ते कुटील हास्य बघून अंजूने मनातच तोंडावर हात मारून घेतला. नाही, तुम्ही प्रॉमिस केलं होतं, अंजू मागे सरत म्हणाली. प्रॉमिस तर तोडण्यासाठीच करतात ना, अगदी तुझ्यासारखं, पिया हातातलं पॅड बाजूला टाकत म्हणाली. अंजूने बारीक तोंड केलं. पिया तिथली उशी घेत पुन्हा म्हणाली, एकमेकांपासून काही लपवायचं नाही असं प्रॉमिस केलं होतं ना आपण. बट यू चीटर. तिघीही अंजूला मारणार तेच ती नाही ओरडली आणि कोपऱ्यात जाऊन अंग चोरून बसली. या तिघीही आता तिच्यावर तुटून पडल्या. आ सॉरी प्लीज, अंजू स्वतःला वाचवत ओरडली. बोल, अजून खोटं बोल. तिघीही सोबतच बोलल्या आणि तिला उशीनी धो धुवू लागल्या. आई ग, बास, लागतंय प्लीज, ती कणतच म्हणाली. तिला मधी घ्या, ईशा तिचा हात धरून ओढत म्हणाली. अगं माझी आई, बास की, अजून किती? अरे यार बास, अंजू मोठ्यानं ओरडली. या तिघीही मग बाजूला झाल्या. चांगल्याच धापा टाकत होत्या. एवढं छान सरप्राईज दिलं रुद्रांशनी. मी त्यांना कॉल करून सांगते की ड्रेस रिटर्न घेऊन जा, काही गरज नाही तुम्हाला ड्रेस द्यायची, अंजू उठून रागामध्ये म्हणाली. ती जाणार तेच त्या तिघीही तिच्यासमोर उभ्या राहिल्या. रस्ता सोडा माझा, रुद्रांशचा जीव धोक्यात होता म्हणून मला तुम्हाला सांगता आलं नाही, पण तुम्ही मला समजून घ्यायचं तर मारत बसलात. आता ते ड्रेस तुम्हाला मिळणार नाहीत, अंजू हट्टाला पेटल्यासारखं म्हणाली. तिघींनीही घाबरून एकमेकींकडे बघितलं आणि मग उषा बाजूला फेकून त्यांनी तिला मिठी मारली. तू चुकलीस म्हणून मार खाल्लास ना बेबी, त्या ड्रेस कुठून आला मधीच, ईशा हसत म्हणाली. तिनं मधूकडे बघत डोळा मिचकावला. मधू पण लगेच म्हणाली, नाहीतर काय, आता एवढा पण हक्क नाही का आमचा? वी आर फ्रेंड्स राईट? बाजूला व्हा तुम्ही, मला काही ऐकायचं नाही आहे, अंजू गंभीर चेहरा करत म्हणाली. या ग बाजूला, पियामध्येच बाजूला होत म्हणाली. मधू व ईशा बाजूला झाल्या. पिया आता हाताची घडी घालत म्हणाली, ड्रेस तर आम्ही आम्हालाच ठेवणार. नाही जमणार, अंजू पण हाताची घडी घालत म्हणाली. पियानं त्या दोघींकडे बघितलं. त्यांना काय ते समजून गेल्या. नाही देणार ना, पियानं विचारलं. अंजू अजून बसत म्हणाली, नाही. ओके, भुगत मग, पिया म्हणाली. तशा या तिघीही तिच्यावर पुन्हा तुटून पडल्या. यावेळेस त्या तिला गुदगुदी करत होत्या. अंजू हसतच ओरडली. ती आता त्यांना हातपाय मारून बाजूला करत होती. ओ गॉड, बास, नको नको ना, ईशा तिला गुदगुदी करत म्हणाली. नाही, दे तू आता ड्रेस परत. अरे नाही देत माझ्या आयांनो, प्लीज सोडा, अंजू मोठ्यानं म्हणाली. त्या तिघीही मग बाजूला झाल्या. अंजूने त्यांना एक रागीट लूक दिला. थोडा वेळ गेला. त्या चौघीही आता मोठ्यानं हसायला लागल्या. हसता हसता मध्येच पिया म्हणाली, आता तरी सांगणार आहेस का रुद्रांशबद्दल? अंजूनं एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. तिनं त्यांना तिच्या बर्थडेपासून घडलेलं सगळं थोडक्यात सांगितलं. बाप रे, तुला तरी काय गरज होती तिथं जायची?
प्लॅनिंगनुसार घडलं नसतं तर बावळट. मधू अंजूला जोरात मारत म्हणाली. आ मारतेस का? काही झालं नाही ना पण. अंजू हात चोळत म्हणाली. वेळ काही सांगून येत नाही मूर्ख. पिया गंभीर होत म्हणाली. अगं पिया, रुद्रांश होते ना, मला काही भीती नव्हती. आणि आता कुणीही काहीच बोलू नका. आधीच एवढं मारलंय मला, त्यामुळं भूक पण खूप लागली आहे. भूक तर मला पण लागली आहे. हिला मारण्यातच माझी सगळी एनर्जी गेली. अंजू बारीक तोंड करत म्हणाली. ईशा पोटावर हात फिरवत म्हणाली. तुम्ही जेवढं मारलंय ना मला, त्याचा बदला मी घेणारच, बघा तुम्ही. अंजू उठत म्हणाली आणि बाहेर निघून गेली. तिघी एकमेकींना टाळी देत हसू लागल्या. अंजू झोपताना रुद्रांशला मेसेज केला. उद्या पिकअप करायला तुम्हीच या. आय लव्ह यू, गुड नाईट. ती मग मोबाईल बाजूला ठेवून झोपी गेली. सकाळी उठल्या उठल्या तिनं मोबाईल चेक केला. रुद्रांशचा मेसेज आला होता. गुड मॉर्निंग. दिवसभर बिझी असेन मी. 5 वाजता येतो, तयार राहा. आय लव्ह यू टू, टेक केअर. 5ला? खूप वेळ आहे अजून, ती स्वतःशीच म्हणाली आणि मग त्याला मेसेज करून पुन्हा झोपी गेली. अंजू रूमवर एकटीच होती. दुपारी तिघीजणी लायब्ररीमधून आल्या. त्या सगळ्याजणी मग तयार होऊ लागल्या. अंजूनं तिचा लाल अनारकली घातला, त्यावर मॅचिंग कानातले, हातात बांगड्या व गळ्यात सोन्याची चेन घातली. नंतर ड्रेसवर सूट होणारा मेकअप आणि हेअरस्टाईलही केली. आज ती मनापासून त्याच्यासाठी तयार होत होती. रुद्रांशचा कॉल आला. सगळ्याजणी खाली जाणार तेच अंजू म्हणाली. त्यांना कळलं नाही पाहिजे की तुम्हाला सत्य माहिती आहे. प्लीज, उगीच रागावतील ते. तेवढं कळतं गं आम्हाला. टाईमपास करू नकोस आता. चल, ईशा बाहेर जात म्हणाली. अंजूने आश्चर्यानं तिच्याकडे आणि मग या दोघींकडे बघितलं. त्या मान हलवत हसल्या. त्या तिघीही मग खाली आल्या. अंजू ओढणी सावरत कारजवळ आली. तिनं पाहिलं तर रुद्रांश तिच्याकडे एकटक बघत होता. तिने थोडंसं लाजतच भुवई उडवून कशी दिसते असं विचारलं. ती त्याच्याजवळ आली तसा तो तिला जवळ ओढत म्हणाला. काय बोलू मी? आसमानी परी दिसतीयस, सुंदरशी लाल परी. अंजूने रुद्रांशला मागे सारत मागे इशारा केला. आम्ही नाही काही पाहिलं. त्या तिघी त्यांच्या डोळ्यांवर हात ठेवत बोलल्या. रुद्रांश गालामध्ये मिश्किल हसला. तिनं लाजून त्याचा चेहरा समोर वळवला. झालं? पियानं एक डोळा उघडून बघत विचारलं. हात बाजूला करा, ड्रामेबाज. अंजू त्यांच्याकडे बघून म्हणाली. पिया आता हसतच रुद्रांशजवळ येत म्हणाली. बाय द वे, ड्रेसची चॉईस छान आहे हा, आवडले आम्हाला. थँक्यू. मला नाही, समीरला थँक्यू बोला, त्यानं केली सगळी शॉपिंग. रुद्रांश हलकंसं हसत म्हणाला. माझा पण? अंजूने त्याच्याकडे बघत विचारलं. तो गालामध्ये हसत म्हणाला. तुझा सोडून. अंजू लगेच खुश झाली. त्या माकडनी घेतला का हा ड्रेस? उगीच घातला मी. काही प्रॉब्लेम आहे का? रुद्रांशने ईशाला विचारलं. ती मान हलवत नाही म्हणाली. आणि काही राहिलं नाही ना घ्यायचं? लेट होईल थोडंसं. रुद्रांश कार अनलॉक करत म्हणाला. सगळं घेतलंय आम्ही, तुम्ही आता लवकर चला. वी आर सो एक्सायटेड. मधू खुश होऊन म्हणाली. एक्सायटेड तर मी पण आहे खूप. तो अंजूसाठी दरवाजा उघडत म्हणाला. अंजू त्याच्याकडे एक लाजरा कटाक्ष टाकत आत बसली. त्या तिघीही मागे बसल्या. रुद्रांशने कार रस्त्यावर घेतली नाही तेच अंजूने विचारलं. आपण कुठे चाललो आहोत पण? सरप्राईज डिअर, कळेलच. 1 तास होऊन गेला होता पण रुद्रांशची कार थांबण्याचं काही चिन्ह दिसेना. मागे तिघींच्याही गप्पा चालल्या होत्या. अंजू मागे डोकं टेकवून बाहेर बघता बघता कधीच झोपेच्या अधीन झालेली होती. आपण जंगलात का चाललोय? ईशानं हळूच मधूला विचारलं. माहीत नाही, पण किती सुंदर वाटतंय ना सगळं, मधू बाहेर बघत म्हणाली. ईशाही मग बाहेर बघू लागली. पिया मोबाईलमध्ये देवला मेसेज करत होती. कार एका रिसॉर्टसमोर थांबली. वाव, किती छान आहे ही प्लेस, पिया बाहेर बघून उत्साहानं म्हणाली. रुद्रांश मागे बघत हळूच म्हणाला. तुम्ही आत जा, आम्ही येतो. तिघींनीही हसत माना हलवल्या. त्या मग आत गेल्या. रुद्रांशने कार एका ठिकाणी पार्क केली. तो मग तसाच मागे टेकून अंजूकडे बघत हसला. आज मेकअप वगैरे केल्यानं अजूनच उठून दिसत होती ती, त्या लाल ड्रेसमध्ये. त्यानं मोबाईलमध्ये तिचा एक फोटो काढला. मध्येच त्याचा मोबाईल वाजला. तो पटकन रिसीव्ह करत बाहेर उतरला. त्यानं नंतर येऊन बघितलं तर अंजू जागी झालेली होती. झाली झोप? त्यानं आत बसत विचारलं. त्या तिघीजणी कुठे आहेत आणि आपण कुठे आलोय?
तिनं आजूबाजूला बघत विचारलं. तुला आठवत नाही आहे? रुद्रांशनं भुवया उंचावत विचारलं. अंजू त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघून पुन्हा आजूबाजूला बघू लागली. मध्येच तिला काहीतरी क्लिक झालं. माझा बर्थडे इथेच सेलिब्रेट केला होता ना? तिनं खुश होऊन विचारलं. रुद्रांशने मान हलवत हो म्हणाला. आपण आत नाही जाणार का? तिनं लागलीच विचारलं. जायचंय, पण त्याआधी डोळे बंद कर, तो शांतपणे म्हणाला. त्याची खिळलेली नजर बघून तिची थोडीशी चलबिचल झाली. का? तिनं त्याची नजर टाळत विचारलं. रुद्रांश तिला हातातला पकडत म्हणाला आणि तिला तसंच फिरवलं. काय चाललंय तुमचं? तिनं गोंधळून विचारलं. तू डोळे बंद कर, तो म्हणाला. अंजूने हसतच डोळे बंद केले. रुद्रांशने तिचे केस मानेवरून पुढे टाकले. त्याच्या बोटांचा उबदार स्पर्श तिच्या मानेला झाला तशी ती शहारली. तिनं घाबरून त्याच्याकडे बघितलं. घाबरू नकोस, तसं काही करणार नाहीये मी, रुद्रांश मिश्किल हसत म्हणाला. अंजू आता ओशाळून जाम लाजली. तिनं समोर बघत डोळे बंद केले. रुद्रांशने तिच्या गळ्यातली चेन काढली. तिला आता गळ्यावर पुन्हा एकदा थंडगार काहीतरी जाणवलं. त्याच्या वारंवार होणाऱ्या बोटांच्या स्पर्शानं तिच्या अंगावर चांगलाच काटा आलेला होता. तिचे मानेवरचे उभे राहिलेले केस बघून तोही हसत होता. उघड आता, तो तिला खांद्याला धरून सरळ करत म्हणाला. अंजूने डोळे उघडून गळ्यात पाहिलं. ती पण एक सोन्याचीच नाजूक चेन होती, ज्यामध्ये हार्ट शेपचं एक पेंडंट होतं. त्या हार्टमध्ये A and S असे इनिशियल्स एकमेकांमध्ये गुंफलेले होते. आवडलं? त्यानं तिचा हात हातात घेत विचारलं. खूपच सुंदर आहे, ती भारावल्यासारखी म्हणाली. तो बोलणार तेच पुन्हा त्याचा मोबाईल वाजला. तो तिला म्हणाला. हा महेश ना? तू चल आत, मी आलोच कॉल अटेंड करून. बोला तुम्ही, सोबतच जाऊ, ती गळ्यातलं पेंडंट बघत म्हणाली. माझ्याशिवाय राहवत नाही का? त्यानं तिच्या गळ्यामध्ये हात टाकत विचारलं. ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली. असं काही नाही आहे मिस्टर, भलतेच गैरसमज करून घेऊ नका. रुद्रांशने तिच्याकडे तोंड पाडून बघितलं. ती आता खळखळून हसली. रुद्रांश तिच्या निखळ हसण्यात हरवून गेला. त्याला कंट्रोल झालं नाही. त्यानं पटकन पुढे होऊन तिच्या गालावर ओठ टेकवले. अंजू हसायची थांबली. तिनं आश्चर्यानं त्याच्याकडे बघितलं. छातीतली धडधड वाढली होती तिच्या. तो गालामध्ये हसत म्हणाला. अजून एक. तुम्ही ना, या लवकर, ती लाजतच म्हणाली आणि कारमधून उतरून त्याच्याकडे न बघताच पुढे पळत गेली. इकडे या तिघीजणी आत आल्या नाही तेच समोरून समीर आला. तिघीही जागीच थांबल्या. त्यानं तिथे येत विचारलं. हाय, ड्रेस आवडले ना? आवडले? खूप. मधूचं बोलणं होण्याआधीच ईशानं तिचा हात ओढला. समीरच्या नजरेतून ते सुटलं नाही. खूप सुंदर आहेत, पिया त्याच्याकडे बघत म्हणाली. तो हसून म्हणाला. थँक्यू. बाकीचे कुठे आहेत? पियानं मागे नजर टाकत विचारलं. आतच आहेत सगळे, तुमचीच वाट पाहत होतो, समीर ईशाकडे बघत म्हणाला. तिनं त्याची नजर चुकवत बाजूला मान वळवली. ते पाहून पिया म्हणाली. ओके, आम्ही जातो मग. हो, मला ईशासोबत बोलायचं आहे. समीर. मला नाही बोलायचं आहे पण, ईशा त्याला मध्येच तोडून चिडून म्हणाली. ती आत जाणार तेच समीर तिचा हात पकडत म्हणाला. प्लीज. ईशानं आश्चर्यानं पाहिलं त्याच्याकडे. दोघेही काहीच न बोलता एकमेकांकडे बघत होते. पिया व मधू एकमेकींकडे बघून हसल्या आणि हळूच तिथून सटकल्या. प्लीज, एकदा तरी एक्सप्लेन करू देत मला. त्या दिवशी पण तू माझं ऐकून घेतलं नाहीस आणि निघून गेलीस, तो विनवणी करत म्हणाला. ईशाला आता नाही बोलवेना. ती त्याचा हात पटकन बाजूला घेत म्हणाली. 5 मिनिट्स फक्त. हो, सफिशियंट आहेत. इथे बसायचं? समीर बाजूच्या चेअर्सकडे हात करत विचारलं. दोघेही मग तिथे जाऊन बसले. समीर घसा ठीक करत म्हणाला. कसं बोलू कळत नाहीये. बोलू नकोस मग, ईशा रागामध्ये म्हणाली. तू अशी चिडलेलीस का असते नेहमी, तो थोडासा आवाज चढवत म्हणाला. तुला माहीत नाही का? तिनं त्याच्या नजरेत बघत विचारलं. ती दुखावली गेली आहे हे ते बघू शकत होता. एक सुस्कारा सोडत म्हणाला. मी सॉरी बोललो की, मी खरंच मनापासून सॉरी बोलतोय. मला तसं वागायचं नव्हतं, पण तुझ्यासाठी केलं मी तसं. ईशाने प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं त्याच्याकडे. खरंच तुला अजून त्रास होऊ नये म्हणून वागलो तसं. मला कळलं होतं तुझ्या फिलिंग्सबद्दल, पण माझ्या आयुष्यात ऑलरेडी एक मुलगी आहे, तो शांतपणे म्हणाला. ईशाचा चेहरा पांढरा फटक पडला. ती कितीही नाही म्हणत असली तरी अजूनही तिला समीर आवडत होता.
तिच्या डोळ्यात पाणी येणारच की तिनं मान वळवून डोळे बंद केले. तू जर अजून माझ्यामध्ये गुंतली असतीस तर तुलाच त्रास झाला असता, म्हणून तसा वागलो. पण माझं चुकलं. मी तुला तेव्हाच हे सांगायला हवं होतं. पण ठीक आहे, झालं ते गेलं. आपण नवीन सुरुवात नाही करू शकत का? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.